मंडळी असं पीठ घ्यायचं, चाळून घ्यायचं. आज चपात्या करणार आहे तुम्ही आजी? हा, मग आपल्याला वाटण तेवढं घ्यायचं, आपल्या माणसाला लागत तेवढं. तुम्ही गॅस का बरं चपाती करत नाही? आता आंबाला सारपा भरपूर आहे त्याच्यामुळं गॅस चव नाही येत का चपातीला? चव नाही येत. आता आजी गरीब आहे, कुठून 1000 रुपये घालीन गॅसवर. अशा पद्धतीनं पीठ चाळून घेणे म्हणजे कोंडा घाण घुण आखी निघती काय असलं ते. हा का? आणि पीठ किती दिवसाचं पाहिजे याला चांगलं लागायचं? गव्हाचं पीठ कवरच चालत, बाजरीचं पीठ लय दिवस नाही चालत. कवळत का ते? ते कवळत 9-10 दिवसाच्या पुढे नाही चालत. असं आहे का? आपण बाकच घ्यायचं. आणि चपात्या मीठ का बरं वापरतात? म्हणजे चवाला लागतात चपात्या. आणि आता काय पाणी टाकून काय? हा, पाणी टाकून मळायचं. ही चपाती कशा करणार तुम्ही? गोल का मस्त का कशा? म्हणजे गोलच मस्त. म्हणजे कशा काय गोल येणार, मोठ्या मोठ्या करणार मी. आणि म्हणजे जास्त 1-2 चपाती मध्येच माणसाचं भागलं पाहिजे का? हा, कारण की ते शहरात ना 4-5 चपात्या करीत पण भागत नाही माणसाची, अशी गडबड होती ना. 2 चपात्या खाल्या का भागलं पाहिजे ते. आता हे व्यवस्थितपणे मळून घेऊन राहिले तुम्ही मस्तपैकी. मळून घेऊन राहिले. ताकद लावायची, चांगलं मऊसूद मळून घ्यायचं म्हणजे मग चपाती मऊ येते, कडक नाही येत. आणि मग खायला पण चांगली कुरमुरीत लागत असेल ना? कुरमुरीत लागती, चव राहते. आता ही तुम्ही चुलीवरती करणार का गॅसवरती? आता आम्ही चुलीवरच करणार. आता काय भरपूर सरपणे, आता उन्हाळा लागला, मग आता चुलीवर सार करणार. बघा आजी चुलीवरती आता स्वयंपाक करीत आहे दिवसभर. काय म्हणजे सकाळचा संध्याकाळचा. गॅसचे बाजार वाढले, त्यांची काही एवढी घेण्याची क्षमता नाही असल्यामुळे त्यांना चुलीवरतीच करावं लागतं. आणि इकडे आपली बघा शेवग्याची भाजी शिजते. त्याच्या तेल लावायचं, पूड काढायची. आता किती पुडाची होणार या चपाती? 4 पुडाच्या होणार. नक्की का? नक्कीच. आणि आता एकदम व्यवस्थित गोल होईन ना मस्तपैकी? मग बघा आजीचा अनुभव आता आपल्याला चपाती शिकवेल कसा आहे. ताजी असं उंडा करून घेणार, गोल उंडा करायचा मस्तपैकी. आणि पिठाने हे बघा अशा पद्धतीने लाटताय. खाली ग्रॅनाइटचं ये डायरेक्ट पळपट बनवून घेतलेला आहे आजीने डायरेक्ट. 1-2 चपातीमध्येच माणसाचं सकाळची नेहरी होऊन जाते, एवढी जबरदस्त चपाती बसते का आजी? पोट भरा. मग आपण का शहरात राहतो का बारीक चपात्या करायला 1 घासाची? झालेली आहे पूर्ण गोल चपाती. आता एकच चपाती बघा किती मोठी दिसते. अशी बनवू शकतात चपाती बघा. पूर्ण पळपटाच्या बाहेरच चपाती नेली आजीने. आणि तवा बघा इकडे टाकलेली आहे चुलीवरती. काय गोल झाली का नाही? हा, मग पूर्णपणे गोलच केली तुम्ही. अजून काही सांगणार चपातीशी? आता चपातीशी काय, आता हे असं आहे, असंच करायचं आपल्याला वाटतं तसं. व्यवस्थित तेल लावायचं ना? व्यवस्थित तेल लावायचं. बघा अशा पद्धतीने तेल घेतलेलं आहे आजीने. ते चोळायचे 4 पुडाचे होणार. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे ते दाखवीन मस्तपैकी झाले की 4 पुडाच्या आजींचा चपाती. आणि इकडे चपाती बघा किती फुगायला लागली. चपाती फुगायची कशी काय? तेल लावलं बराबर मोकळी. हा का? बाई इकडे लाटायचं काम चालू आहे, तिकडे भाजायचं काम चालू आहे. आणि इथं खाली चपाती लाटायचं काम चालू आहे. आणि फायनली अशी चपाती आपली दिसू राहिली तव्यावरती, एकदम मोठी 4 पुडाची. हे बघा अशी चपाती बनवू शकता तुम्ही. आजीच्या हाताने अशी बनवली आहे. इकडं पीठ आहे. फायनली चपाती आलेली आहे टोपल्यात बघा. अशी चपाती बनवू शकता तुम्ही आजीच्या सांगितलेल्या नुसार.
मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.